सर्व आलेल्या मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. नमस्कार, मी गजानन सावंत, मराठी अंकलाकार. सन्माननीय आमचे शिर्के साहेब यांनी थोडं आमंत्रित केलं. हास्य सम्राटच्या पहिल्या भागात तुम्ही आणि आमचे राज्यस्तरीय पुरस्कार त्यानिमित्ताने नलवडे साहेब यांच्या परीक्षेने आज आपली परिचय झाला. तर सर्वप्रथम शिर्के जनकल्याण प्रतिष्ठान यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे टाळ्या याच्यासाठी की आपण स्मृती घेण्यासाठी सर्व राज्यस्तरीय मान्यवर सगळे इथे आलेले आहेत. आणि मी छोटासा कलाकार, मराठी नकलाकार, हास्य सम्राट प्रेम गजाची मजा या माध्यमातून अनेक कार्यक्रम आम्ही करत असतो. त्यातील एक छोटासा एक सेवा करण्याचं भाग्य मिळते. तर सुरुवात आपण करूया. सगळ्यांना जरा विनंती आहे, जरा 2 मिनिटं तुझं कसं माझं कसं जरा थांबवा आणि माझ्याकडे बघा, ही विनंती आहे. आमची कलाकारांची हीच अपेक्षा असते की आपल्याला थोडं बघावं, नंतर आपण मदत करूया. सर्वप्रथम काही मुलांना आपण सांगा की जे मुलं नाही माणसाला आरती ओळखतात, काही जणांची आरती पाठ नसते, आरतीला सुरुवात होते पद्धतीच्या रागेत पहिले असतात. अशा करत असताना बाबा मला सांगायला ओढून सांगत असतात, बाबा देवाचं नामस्मरण करा, नामस्मरण करा. नामस्मरणामध्ये बरीच ताकद आहे. नामस्मरणाचे साधे शब्द आहेत, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. तर लहान मुलांना नामस्मरण करायला सांगितलं, त्यांना मुलांना आणि वयोवृद्ध माणसं तर कशा प्रकारे प्रत्येकाची वेळ त्याच्या प्रकारे नामस्मरण करत असतात. म्हणजे वेळेत नामस्मरण केलं म्हणजे नाही गेलं तर कशा प्रकारे आलं तुझे बघा. सर्व लहान मुलं नामस्मरण करतात. हरे राम 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 हरे हरे, आले कृष्ण 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 हरे राम. आई प्रभूंची आहे. तरुणाच्या मुलांना सांगितलं, बाबा जेवढं जाऊन नामस्मरण करतात तरुण मुलं देवाकडे लक्ष म्हणजे आजूबाजूच्या देवींकडे जास्त असतं, त्यावेळी त्यांचं नामस्मरण करायची पद्धत वेगळी येते. बघा नामस्मरण, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे कृष्णाच्या वडाच्या मागे कृष्ण कृष्ण हरे हरे. आवडलं तर नक्कीच होतं काय होतं. आजोबांना सांगितलं त्यावेळी नामस्मरण करत. आजोबांनी त्यावेळी केलं नाही आणि करायची पाळी आणि नामस्मरण. तर तोंडाचं फर्निचर काय कसं आता सध्या माझं थोडं गायब होते तसं आहे. बघा कशा प्रकारे दात नसतील आणि त्यावेळी शब्द कसे येतील. हरे राम आजोबा आले 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 कुतना आले कुतना 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 आले 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 कुतना आले कुतना. या कुठनं येणार काय कळणार नाही तो. धन्यवाद. आवडलं नक्कीच काय प्रतिसाद असतो. आणि असंच आपण एक कोकण रेल्वे साऊंड इफेक्टचा आवाज काढायचा प्रयत्न करतो. आणि कोकण रेल्वेच्या भेटीवरनं गाडी निघाली कोकण रेल्वेसाठी. तर तिकडे कशा प्रकारे एक साऊंड इफेक्ट आहे. धन्यवाद. एक छोटासा प्रयत्न आहे, याला साऊंड इफेक्ट असतो पण एक क्लीन साऊंडवर आपण करतोय. शिर्के परिवारच्या प्रेमापोटी मालवणी कुटुंबातला मुलगा आहे. बऱ्याच जुना विनोद आहे. राजे मयेकर त्यावेळी घ्यायचे. मी एक प्रयत्न करतोय. मालवणी कुटुंबातला मुलगा समजा विमान शिकून आला आणि आई वडिलांना विमानात बसवलं. विमान चालू होतं, आई 1 नंबरची घाबरी. जरा मालवणी जो साहेब म्हणजे विनोद आहे कशा प्रकारे बघा. आई वडील विमानात बसले, विमान चालू होते. विमानात मध्ये आई किंचळ त्याच्या मुलगा त्याच्या काय प्रति होतं. विमान चालू होते. आई गप्रवा मध्ये बडबडा नको, माका डिस्टर्ब होता. आणखी विमान तुका सांगा ठेवलं ना मध्ये बडबडा नको, माका डिस्टर्ब होता. आणखी विमान बोलतात.
सांग आहे तेव्हा हिमालय पर्वतीला आहे काय बोललं नाही. आणखी विमानवर आहे तेव्हा गरबी समुद्र येईल तरी पण आहे काय बोललं नाही. आहे मग माणसं केली केली दिसतात बोलतात तरी पण आहे काय बोललं नाही. आहे म्हणजे विमान उलटा सुलटा करून दाखवतो खाली येतो. काय काय आहे तू एवढी रागवलं माझ्या पण नाही तूच बोलत ना बोला नको बोला नको बोला नको म्हणा काय तर बघा हिमालय पर्वत दाखवलंस मी का बोलले तुम्ही बोलायचं नाही बोलले काय बोलले जोरात बोला काय बोलले काय तर ऍडमिशन करून माका दाखवलंस मी काय बोलले नाही बोलले. माणसं केली केली दिसतात बोलत मी काय बोलले नाही बोलले. काय तर म्हणतात विमानाने उलटाच उलटा करून दाखवलंस मी काय बोलले नाही बोलले. त्यामुळे मेरे तुझो बापूच खाली पडलो मी काय बोलले नाही बोलले. धन्यवाद. एक काय ऍक्टर हो काय निरूप पुन्हा लक्ष्मण बेडे एका बोटीमध्ये जात आहेत. बोटीमध्ये अचानक पाणी शिरते तर कशा प्रकारे उभा निरूप फुल लक्ष्मण बोटीला बघ भाऊ पडले काहीतरी कर माझ्या देहाचे लक्ष्मण येणार आहे एका बाजूला भाग पडलं म्हणून काय झालं चांगलं मोठं दुसऱ्या बाजूला भाग पडा पाणी कसं बदा 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 बाहेर गेलं वाटतं. धन्यवाद. धन्यवाद. सध्या वारकरीचे दिवस चालू आहे आणि एक समाज कार्यकर्ता पंढरी न जाता तो आपली सामाजिक वारकरी कशी करतो ती मी कवितेच्या माध्यमातून सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे एक समाजसेवकाची असे समाज वारकरी ना पंढरी जाणे ना कधी पायी पंढरी ना पंढरीशी जाणे ना पायी पंढरी माझं कार्यालय हीच रोजची माझी पंढरी. माझं कागद पेन व फोन माझं कागद पेन व फोन तेही टाळ विना मी कुटुंब पुढे आंबेडकर घेई रोज लिहितो त्यांचे कार्य अभंग. जेव्हा येई माणसे आपले सुख दुःख वाटाया जेव्हा येई माणसे सुख दुःख वाटाया त्यांच्या रूपात कुटुंबाकुमारी येई मजं भेटाया मनमोकळे कराया नसे त्यांच्याकडे सुखदायी भीड मनमोकळे कराया नसे त्यांच्याकडे सुखाची भीड त्यांच्या डोळ्याचे पाणी तेच माझे चंद्रभागेचे तीर. त्यांचे समस्या सोडून कधी दान मार्गदर्शनाचे काही वेगळे असे का पुणे हे देवदर्शनाचे. समाजकार्य हे वृत्त हीच माझं एकादशी समाजकार्य वृत्त हीच माझी एकताची माझं विठ्ठल माऊलींचे समाधान हेच माझं मनापाशी. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. गणेश यादव आता सिने अभिनेता येत आहेत. तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आहात. आज तुमचा सन्मान हा आमचा सन्मान आहे असं समजून मी कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. सुस्वागतम. शिर्के जनकल्याण प्रतिष्ठान मुंबई आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2026 या कार्यक्रमात मी निवेदिका पूजा अभयकाळे आपलं स्वागत करतो आणि आपल्या स्वागताला मी या पावसाला देखील घेऊन आलेले आहे. पाऊस मनाचा पाऊस प्रत्येकाला हवा असतो. आज तो तसाच घेऊन आलेले आहे. आषाढातला पाऊस आपण रोखू शकत नाही, वेळेला आपण थांबवू शकत नाही. आजचं औचित्य आहे वर्धापन दिनाचं. होय मंडळी, शिर्के जनकल्याण प्रतिष्ठान मुंबई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट सुनील भार्गवराव शिर्के आणि त्यांच्या सहकार्यांनी समाजोपयोगी उपक्रमांची आखणी करून आदर्श निर्माण केला आहे. राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याअंतर्गत गुणवंतांचा सत्कार आणि त्यांच्या कार्याचा गौरव हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आहे. नवीन आलेल्या मान्यवरांचं स्वागत आहे. मागे चहा पाण्याची व्यवस्था आहे. पोटभर खाल्लं की व्यवस्थित ऐकता येते.
आपला बुद्धीचा मार्ग हा पोटातून जातो. पोट शांत तर मन शांत, मन शांत डोकं शांत, आणि डोकं शांत तर पुरस्कार घ्यायला मजा येते. एक दिवा उजळत राहो, प्रकाशाची ज्योत तेवत राहो. एक दिवा उजळत राहो, प्रकाशाची ज्योत तेवत राहो. समाजाच्या प्रगतीचा हा यश असल्याचं चालत राहो, चालत राहो. नमस्कार. आजच्या संध्याकाळचा हा क्षण अत्यंत मंगलमय, उत्साहाचा आणि आदरभावाचा आहे असं मी म्हणते. समाजाच्या शाश्वत प्रगतीसाठी, मानवी जीवनाच्या समृद्धीसाठी आणि विविध क्षेत्रात आपलं आयुष्य वेचणाऱ्या निष्ठावंत कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. शिर्के जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने मी उपस्थित साऱ्यांचे शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करते. सामाजिक बांधिलकीची जपवणूक करत समाजातील खऱ्या नायकांचा शोध घेऊन त्यांचा गौरव करणे हा शिर्के जनकल्याण प्रतिष्ठानचा ध्यास आहे. आणि ह्या ध्यासाच्या पाठी आपण आलेले रसिक श्रोते हो मायबाप, आपलं स्वागत आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील भार्गवराव शिर्के यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला सेवायज्ञ खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. पाहुण्यांचे स्वागत करताना मला इथं खूप आनंद होत आहे. मी पाहुण्यांचे स्वागत करते खरं, परंतु व्यासपीठावर मंचावर अजून पाहुण्यांची उपस्थिती नाही. त्याचं कारण असं की आपले पाहुणे आहेत ते ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत, तर त्यांना आम्ही सध्या खालीच इथं पाचारण केलेलं आहे. वर्षात त्यांची वाट पाहता पाहता वेळ तर थांबणार नाही, आपण वाट पाहतो आहोत आपले यादव सर यांची. उपस्थित श्रोतृवर्ग, माननीय व्यासपीठ आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय खासदार वर्षाताई एकनाथ गायकवाड. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी नगरपाल आदरणीय डॉक्टर जगन्नाथराव हेगडे सर. प्रमुख पाहुणे सन्माननीय ज्येष्ठ संपादक राजकीय विश्लेषक डॉक्टर सुकृत खांडेकर सर. प्रमुख पाहुणे माजी प्रधान सचिव महाराष्ट्र विधिमंडळ सन्माननीय डॉक्टर अनंत पळसे सर. प्रमुख पाहुणे आदरणीय सिने अभिनेता समाजसेवक श्रीयुत गणेश यादव सर. शिर्के जनकल्याण प्रतिष्ठान मुंबईचे संस्थापक अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट सुनील भार्गवराव शिर्के. रसिक वर्ग आणि गुणी आदरणीय मान्यवर या साऱ्यांचं राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात मी मनपूर्वक स्वागत करते. सांगायचा मुद्दा एवढाच की मी एक भजन सादर करते. तुळशी मध्य आणि पुंडलिकाच्या मध्य हे जे नातं आहे, पृथ्वीवर होणारं नातं, पण वर्षानुवर्ष हा पुंडलिका पांडुरंग विटेवर उभा आहे. युगानुयुगे तो कमरेवर हात धरून उभा आहे, पण तो काही रुक्मिणीकडे बघत नाही आहे. यांच्यातला दुरावा म्हटलं तर तो प्रेमाचा धागा आहे. यांच्यातला दुरावा म्हटलं तर तो प्रेमाचा धागा आहे, परंतु एक शक्ती आहे. म्हणजे म्हणतात ना की मानवाला किंवा देवत्वाला पोहोचण्यासाठी ज्या काही शक्तीची गरज असते त्या नक्कीच या रचनेमध्ये आहे. संतांचा संसार हो. कल्पना करा, अंगणातली तुळस आहे आणि संतांचा संसार इथं आलेला आहे. अर्थात महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे. ज्ञानदेव म्हणू नका, तुकाराम, संत जनाबाई, संत मुक्ताबाई आणि 5 भावंड याच्या व्यतिरिक्त नामदेव असे बरेच संत महाराष्ट्राला लाभलेले आहेत. त्याच्यातून अवतरलेली ही रचना आहे. अंगणी माझ्या तुळसरी विकार हो, बघायला संतांचा संसार हो. या तुळशीला घालून पाणी, पाणी घालून गेली अजनी. या तुळशीला घालून पाणी, पाणी घालून गेली अजनी. अंगणी माझ्या तुळसरी विकार हो, बघायला संतांचा संसार हो. या तुळशीला लावून कुंकू, कुंकू लावून गेली असू. या तुळशीला लावून कुंकू, कुंकू लावून गेली असू.
अंगणी माझ्या तुळस गार हो, बघायाला संतांचा संसार हो. या तुळशीला लावणी गंध लावणी गेला मुकुंद. या तुळशीला लावणी गंध लावणी गेला मुकुंद. अंगणी माझ्या तुळस गार हो, बघायाला संतांचा संसार हो. या तुळशीला लावणी बुका लावणी गेलेल्या तुका. या तुळशीला लावणी बुका लावणी गेलेल्या तुका. अंगणी माझ्या तुळस गार हो, बघायाला संतांचा संसार हो. अंगणी माझ्या तुळस गार हो, बघायाला संतांचा संसार हो. नमस्कार. आगमन झालेलं आहे. गणेश यादवजी सिने अभिनेता आणि समाजसेवक यांचं आगमन झालेलं आहे. तर कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आम्ही कार्यक्रमाला अजून सुरुवात केली नव्हती. दीपप्रज्वलनही करणार आहोत. नाही नंतर नाही. इथं पाऊस आहे त्याच्यामुळे थोडं विलंब होऊ शकते. या अनंताच्या क्षणी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने होईल. उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की आपण प्रतिमेस पुष्प अर्पण करून दीप उजळवून कार्यक्रमाची शानदार सुरुवात करूया. मी आमंत्रित करीत आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर जगन्नाथराव हेगडे, माजी नगरपाल मेंढे, माननीय डॉक्टर सुब्रत खांडेकर सर, ज्येष्ठ संपादक, राजकीय विश्लेषक. प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात येतील. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन संपन्न होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत आहोत. मन पूर्ण समर्पित करूनही तो दीप लावूया एक. मन पूर्ण समर्पित करूनही तो दीप लावूया एक. अंतरातील ही ऊर्जा विलो पूर्ण अंतराळात. श्वासांचे करुणी इंधन प्राणांची करूया वात. श्वासांचे करुणी इंधन प्राणांची करूया वात. ही अखंड अस्तित्वाची दैवत राहू दे जोड. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत आहोत. दिव्याने दिवा पेटवावा, दिसत साजरा व्हावा. संध्याकाळच्याच वेळेला दिवे लागण होते आणि आपण नतमस्तक होतो त्या दिव्याला हात जोडतो आणि मनोभावे प्रार्थना करतो. कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमेचं पूजन होत आहे. देवी सरस्वतीला इथं आवाहन केलं जात आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर एक ग्रुप फोटो द्या ना सर. एक ग्रुप फोटो द्या सगळे. गणेश या ना पुढे. असं सर अशीच उभे राहा. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तस्ते 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 नमो नमः. थँक्यू. हे